स्वराज ट्रॅक्टरचे अधिकृत विक्रेते लक्ष्मी ट्रॅक्टर, कळंब, तालुका आंबेगाव येथे मिळेल ट्रॅक्टर दुरुस्ती। संपर्क कानडे बंधू। लक्ष्मी ट्रॅक्टर, भक्कम ताकद, भक्कम विश्वास। महत्वाचं आहे की ज्यावेळी सरकार काही गांभीर्याने बिबट्याचा प्रश्न हातात घेत नव्हतं म्हणून आपण रस्त्यावर उतरलो। 21 तास रस्ता बंद केला आणि बिबट्याचा प्रश्न औषधा मान्य लागला। त्यानंतर दिवसाविजेचा प्रश्न असेल त्याच्याबाबत आपण लढलो, कांद्याच्या आंदोलनाबाबत लढलो, म्हणून आज कांदा कुठेतरी 300 रुपयापर्यंत गेला। ना राज्य सरकार ना केंद्र सरकार कांद्याची खरेदी करत आहे, परंतु आपण त्यावेळी लिलाव बंद पाडले, जुन्नरचे पाडले, आंबेगावचे पाडले, खेडचे पाडले, नाशिकचे पाडले। रोहित दादांनी नेतृत्व केलं आणि म्हणून कुठेतरी कांद्याचे आज लोकांना 2 पैसे त्या ठिकाणी मिळत आहेत। आज सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखाली आपण सगळेजण एकत्र येऊन, माझं तर म्हणणं आहे बाबाजी की आपल्याला आता हे झाल्यानंतर आजचं आंदोलन एक दिवस आपण सत्यजित तांबेला या निमित्ताने इथं बोलू आणि त्यांना सांगू की तुम्ही पूर्ण ताकदीनिशी लढत राहा। जोपर्यंत रेल्वे होत नाही तोपर्यंत तुम्ही माघार घेऊ नका। आम्ही सगळे त्यांच्या पाठीमागे भरभक कंपनी त्या ठिकाणी राहू। आमदार खासदार हा प्रश्न बाजूला त्या ठिकाणी राहू द्या। अनेकांनी उल्लेख केला की अभिजित दिप्पेंचा उल्लेख केला, सोनम वांचुम यांचा उल्लेख केला की लोक जमतायत। लोकांना हे त्या ठिकाणी माहीत पाहिजे का लढणाऱ्याचा हेतू हा प्रामाणिक असला पाहिजे, तो फितूर होणारा नसला पाहिजे, जरांगे सारखा त्या ठिकाणी लढणारा असला पाहिजे। जनता त्यांच्या पाठीमागे राहिल्याशिवाय त्या ठिकाणी थांबणार नाही आणि म्हणून आपण हा लढा त्या ठिकाणी लढत राहू। आज रेल्वे जशी गेली, सुरेश भाऊ कदाचित आपल्या सगळ्यांना माहित नाही, विधानसभेला सांगितलं होतं की ही लढाई पाहण्यासाठी आहे, बोलता होऊन देणार नाही। पण दुर्दैव एक आहे की आजपर्यंत जसा कुकडी प्रकल्प असेल, पुणे पाटबंधारे विभाग असेल, त्याची स्थापना झाली, तसं मुख्य अभियंत्याचं ऑफिस हे पुण्यामध्ये सिंचन भवनला त्या ठिकाणी होतं। पण तुमचं आमचं दुर्दैव आहे की आज पुण्यामध्ये असणारं राज्य सरकारचं मुख्य अभियंता की जर आपल्याला रावसाहेबांनी पाणी सोडलं नाही, आपण नारायणगावला कार्यकारी अभियंत्याकडे त्या ठिकाणी जातो, त्याने ऐकलं नाही तर आपण सुप्रिटेंडेंट इंजिनियरकडे त्या ठिकाणी पुण्याला जायचो, त्याने जर ऐकलं नाही तर चीफ इंजिनियरकडे आपण त्या ठिकाणी मुख्य अभियंत्याकडे त्या ठिकाणी जायचो। परंतु गेल्या 2 महिन्यापूर्वी मुख्य अभियंता पुणे पाटबंधारे विभागाचे जे आपल्या जे आहेत रमेश भाऊ, ते कार्यालय आज कुठे गेले? ते इथून उचललं आणि सोलापूरला त्या ठिकाणी गेलं। पण आमचं म्हणणं आहे का लोकप्रतिनिधी म्हणून राज्य सरकारचं अस्तित्वात आल्यापासूनचं कार्यालय सोलापूरला का गेलं, तुम्ही हे लोकांना का सांगत नाही? हा देखील आजच्या निमित्ताने त्यांना सवाल आहे।